10 एकरात कृषी विज्ञान केंद्राचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये ते भरवलं गेलेलं आहे. इथं महत्वाचं म्हणजे तुम्ही बाकीच्या ठिकाणी डॉक्युमेंटरी दाखवतात तर सांगतात की बाबा असं असं तिथं होतं. इथं प्रत्यक्षांनी डोळ्यांनीच बघायचंय की तिथं कशी पिकं आहेत, काय पिकं आहेत, एआयचा वापर कुठं केला, विदाऊट एआयचा वापर करून पिकांची परिस्थिती काय राहिलीये, कशा पद्धतीनं फळं भाजीपाला येतो, इतर वेगवेगळ्या प्रकारची पिकं येतात, ऊस येतो, जनावरं वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपली जाती आहेत आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात अशा अनेक प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला अॅनिमल्स इथं पाहायला मिळतील. कोंबड्यांमधले प्रकार, शेळ्यांमधले प्रकार, अशा या सर्व साधारण शेतकऱ्यांना त्याबद्दलची अधिकची माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून जे जे करता येणं शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न इथं केला जातो. पत्रकार मित्रांनो, जग बदलत चाललेलं आहे, शेती बदलत चाललेली आहे. बदलत्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता